पहलगाममधील भ्याड हल्ल्याला 30 दिवस झालेले आहे। वेदनेचे ते 30 दिवस गेलेत, पण त्याच्यामध्ये नेमकं काय काय घडलंय त्याचा आढावा आपण घेत आहोत। पहलगाम हल्ल्यानंतर भारताला अणु हल्ल्याच्या धमक्या देणाऱ्या पाकड्यांची बोलतीच भारतीय सैनिकांच्या कारवाईने बंद झाली। एका महिन्यामध्ये कसा भारताने पाकिस्तानी लष्कराच्या नांग्या ठेचत पाकड्यांचा बुरखा फाडलाय, जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये। 22 एप्रिल 2025 भारताच्या इतिहासातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक हल्ला म्हणजे पहलगामचा दहशतवादी हल्ला। 26 निरपराध पर्यटकांवर गोळीबार करत दहशतवाद्यांनी काश्मीरच्या हिरवळीवर रक्ताचा सडा सांडला। आज या घटनेला बरोबर एक महिना पूर्ण झाला। या अवघ्या महिन्याभरात भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या सैन्याला जन्माची अद्दल घडवली। 7 मे रोजी भारतीय वायुदलानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केला। या हवाई हल्ल्यात 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली, यात 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला। त्यानंतर पाकिस्ताननं 8 आणि 9 मे रोजी तुर्कीच्या मदतीनं भारतावर ड्रोन हल्ले केले। पाकिस्तानच्या या कुरघोड्यांना भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं। 9 मे रोजी भारतीय हवाई दलानं थेट कराचीपर्यंत धडक मारली। भारतीय वायुदलानं पाकच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला चकवा दिला। पाकिस्तानच्या 11 एअरबेसवर भारतीय सैन्यानं हल्ला चढवला। या सगळ्या एअरबेसचं मोठं नुकसान झालं, अनेक उद्ध्वस्त झाले। यह ऑपरेशन उस एक एक जवान की आंखों में देखा गया सपना था कि हर आतंकी ठिकाना, चाहे वह घाटियों में छुपा हो या बंकरों में दबा हो, हम वहां पहुंचेंगे और दुश्मन की छाती चीरकर हम उन आतंकी ठिकानों को खत्म करके ही हम वापस लौटेंगे। पाकिस्तान सोबतच्या या संघर्षात भारताला एकाच वेळी पाकिस्तान, तुर्की आणि चीनचा सामना करावा लागला। तुर्कीनं आणि चीननं थेटपणे पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत केली। तुर्कीचे ड्रोन तुर्कीच्या सैनिकांनी उडवले, तर चीननं मिसाईलसह पाकला सॅटेलाइटची मदत दिली। असं असतानाही भारतीय सैनिकांनी पाक, तुर्की आणि चीनच्या तिहेरी माऱ्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं। भारतीय सैन्याच्या शौर्यानं पाकिस्तानचे जगभरात नाचिक्की झाले। जागतिक स्तरावर भारतीय सैनिकांच्या कर्तबगारीचं कौतुक झालं। त्याचवेळी पाकिस्तानी लष्कर आणि सरकारवर सडकून टीका झाली। त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम ही आपल्यापेक्षा खूपच कमी दर्जाची असल्यामुळे आपण काही त्यांना भनक सुद्धा लागू न देता आपल्या मिसाईल्सनी किंवा रॉकेट्सनी आपल्याच एरियामधनं फायर करून त्यांना नष्ट केलं किंवा बर्बाद केलं। याचा अर्थ असा की चीनची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती अतिशय खालच्या दर्जाची आहे। पुण्यापुऱ्या 4 दिवसांच्या प्रत्यक्ष संघर्षात भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं। भारतीय वायुदलानं 1-2 नाही 2 वेळा पाकिस्तानात घुसून आधी दहशतवादी तळं आणि नंतर लष्कराची ठिकाणं उद्ध्वस्त केली। भारताच्या या आक्रमकपणापासून वाचण्यासाठी पाकिस्तान भारताला शस्त्रसंधीची विनंती करत होता। त्यासाठी त्यांना अमेरिकेचे पाय धरावे लागले। शस्त्रसंधीनं पाकिस्तानची इज्जत थोडीफार वाचली, पण भारतीय सैन्याची ताकद जगाला कळून चुकली। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता, पण दहशतवाद्यांना पाठबळ हे पाकिस्तानचं मिळत आलेलं आहे आणि भारतानं हे वेळोवेळी सिद्ध केलंय। या वेळेला भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून फक्त दहशतवादीच नाही तर पाकिस्तानला सुद्धा धडा शिकवलाय। त्यामुळे यापुढे पाकिस्तान भारताकडे बघण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यामुळे पाकिस्तान यातून धडा घेणार का ते बघावं लागेल। यासोबत